विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या CTT परीक्षेसाठी मराठी अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की परीक्षेला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जातात। म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा ठरणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे असणार आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। तर आजचा पहिला प्रश्न आहे, भाषा अधिग्रहण आणि भाषा शिकणे यातील मुख्य फरक कोणता आहे? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला, भाषेची पाठ्यपुस्तके, भाषेचे काठिण्य पातळी, भाषेचे वातावरण आणि भाषेचे व्याकरण। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, भाषेचे वातावरण। तर भाषेचे वातावरण हे भाषा अधिग्रहण आणि भाषा शिकणे यातील मुख्य फरक आहे। पुढचा प्रश्न आहे, एका समावेशक वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिला पाहिजे? पर्याय, केवळ हुशार मुलांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने शिकवणे, विविध प्रकारच्या दृकश्राव्य साहित्यांचा वापर करणे आणि 4, व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध भाषेचा आग्रह धरणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, विविध प्रकारच्या दृकश्राव्य साहित्यांचा वापर करणे। पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक स्तरावर मुलांच्या लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? पर्याय, सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर, व्याकरणिक अचूकता, विचारांची अभिव्यक्ती आणि शब्द मर्यादेचे पालन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, विचारांची अभिव्यक्ती। तर प्राथमिक स्तरावर मुलांच्या लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना विचारांची अभिव्यक्ती असली पाहिजे। पुढचा प्रश्न आहे, डिस्लेक्सिया ही समस्या प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पर्याय, बोलणे, वाचन, ऐकणे आणि लेखन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, वाचन। तर डिस्लेक्सिया ही समस्या वाचनाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, वायगोत्स्की यांच्या मते भाषा विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? 1, पाठ्यपुस्तक, रेडिओ, समाज आणि सामाजिक आंतरक्रिया आणि शब्दकोश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, समाज आणि सामाजिक आंतरक्रिया। पुढचा प्रश्न, शिक्षिका वर्गात मुलांच्या चुका दुरुस्त करताना मुलांचा आत्मविश्वास कमी न करता कोणता मार्ग स्वीकारेल? पर्याय, प्रत्येक चूक लाल पेनने अधोरेखित करणे, चूक केल्यावर मुलाला वर्गाबाहेर काढणे, चुका या शिकण्याच्या प्रक्रियेचा नैसर्गिक भाग मानून योग्य संदर्भात सुधारणा करणे आणि चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, चुका या शिकण्याच्या प्रक्रियेचा नैसर्गिक भाग मानून योग्य संदर्भात सुधारणा करणे। पुढचा प्रश्न आहे, बहुभाषिकता ही भारताच्या वर्गामध्ये एक टिंबटिंब आहे, मोठी समस्या, अडथळा, संसाधन आणि ओझे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, संसाधन। तर बहुभाषिकता ही भारताच्या वर्गामध्ये एक संसाधन आहे। पुढचा प्रश्न आहे, कविता शिकण्याचा मुख्य उद्देश काय असावा? पर्याय, शब्दार्थ पाठ करणे, व्याकरणाचे नियम शिकवणे, आनंद घेणे आणि रसास्वाद घेणे, कवीची माहिती मिळवणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, आनंद घेणे आणि रसस्वाद घेणे। पुढचा प्रश्न आहे, पोर्टफोलिओ हे मूल्यमापनाचे साधन काय दर्शवते? पर्याय, विद्यार्थ्यांच्या एका सत्रातील गुणांची यादी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा क्रमवार विकास आणि विविध कामांचा संग्रह, पालकांच्या तक्रारीची नोंदवही, फक्त वार्षिक परीक्षेची उत्तरपत्रिका। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा क्रमवार विकास आणि विविध कामांचा संग्रह। पुढचा प्रश्न आहे, चोम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मानवामध्ये भाषा शिकण्याची क्षमता कशी असते? तर त्याचे पर्याय, अनुकरणामुळे प्राप्त होते, जन्मजात असते, केवळ प्रशिक्षणाने मिळते, कष्टाने मिळवावी लागते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जन्मजात असते। चोम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मानवामध्ये भाषा ही जन्मजात असते। प्रश्न पुढचा, भाषा शिकताना संदर्भासहित व्याकरण म्हणजे काय? पर्याय, व्याकरणाचे नियम स्वतंत्रपणे पाठ करणे, पाठाच्या किंवा संभाषणाच्या ओघात नैसर्गिकरित्या व्याकरण समजून घेणे, व्याकरणासाठी वेगळे पुस्तक वापरणे, व्याकरण शिकवणे टाळणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, पाठाच्या किंवा संभाषणाच्या ओघात नैसर्गिकरित्या व्याकरण समजून घेणे।
पुढचा प्रश्न, जेव्हा विद्यार्थी एखादी विशिष्ट माहिती शोधण्यासाठी वर्तमानपत्रावर वेगाने नजर फिरवतो तेव्हा त्या वाचनाला काय म्हणतात? पर्याय विस्तृत वाचन, स्कॅनिंग, तपशीलवार वाचन, स्किमिंग, वरवरचे वाचन आणि मूक वाचन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, स्कॅनिंग, तपशीलवार वाचन. पुढचा प्रश्न आहे, NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? पर्याय हुकुमशहा, सुलभक, केवळ माहिती देणारा, कडक शिस्त लावणारा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सुलभक. प्रश्न पुढचा, उपचारात्मक अध्यापन हे कोणासाठी असते? फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी, फक्त गैरहजर राहणाऱ्या मुलांसाठी, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न पुढचा, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण घेणे का गरजेचे आहे? पर्याय, यामुळे मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण होते, हे मुलांच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळणारे असते आणि आकलन सोपे होते, शिक्षकांना इतर भाषा येत नाही, पाठ्यपुस्तके स्वस्त मिळतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हे मुलांच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळणारे असते आणि आकलन सोपे होते. प्रश्न पुढचा, भाषेची उत्पादक कौशल्ये कोणती आहेत? पर्याय श्रवण आणि वाचन, वाचन आणि लेखन, भाषण आणि लेखन, श्रवण आणि भाषण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, भाषण आणि लेखन. भाषेची उत्पादक कौशल्ये भाषण आणि लेखन आहे. पुढचा प्रश्न, 6व्या इयत्तेची शिक्षिका मुलांना एक लघुपट दाखवते आणि त्यावर त्यांचे मत लिहायला सांगते. या कृतीतून ती कोणती गोष्टीचा विकास करत आहे? पर्याय केवळ मनोरंजन, वेळ घालवणे, श्रवण आणि समीक्षात्मक विचार, मुलांचे लक्ष विचलित करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, श्रवण आणि समीक्षात्मक विचार. पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या वर्गात चित्राचे वाचन म्हणजे काय? पर्याय चित्रांकडे फक्त पाहणे, चित्रातील रंगांची नावे सांगणे, चित्राचे निरीक्षण करून त्यामागील अर्थ आणि विचार समजून घेणे, चित्रकला शिकणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, चित्राचे निरीक्षण करून त्यामागील अर्थ आणि विचार समजून घेणे. पुढचा प्रश्न आहे, सृजनशील लेखनसाठी सर्वात योग्य उपक्रम कोणता? पर्याय फळ्यावरील मजकूर जशास तसे उतरून घेणे, जर मला पंख असते तर या विषयावर निबंध लिहिणे, प्रश्नांची उत्तरे पाठ करून लिहिणे, शुद्ध लेखन लिहिणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जर मला पंख असते तर या विषयावर निबंध लिहिणे. म्हणजे सृजनशील लेखनासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा किंवा योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत इनपुट रिच एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्याय महागडी पुस्तके आणि संगणक असलेला वर्ग, जिथे मुलांना भाषा शिकण्याची, वाचण्याची आणि वापरण्याची भरपूर संधी मिळते, जिथे फक्त शिक्षक बोलतात आणि जिथे वर्गाच्या भिंती रिकाम्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जिथे मुलांना भाषा ऐकण्याची, वाचण्याची आणि वापरण्याची भरपूर संधी मिळते, ते म्हणजे काय आहे? इनपुट रिच एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने आज आपण मराठी या विषयाचे अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.